अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जय आजी सद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भोजा. भवार प्रारब्धी भवरस ते काजा. साधक नौका सितो हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा. पुढे बोलवे भक्ती अति मोदा. तुझी लीला गादा भक्त सार ग्रंथा ते. मागिले अध्याय दाविले गण. श्री गोपीचंदा ते उदार कथन. बद्रिकाश्रमे तप करून तीर्थाटने निघाला. या उपरे ऐके श्रोते शिवलोकनी. विश्रांती गोरक्ष कानिपाचे युक्ती. श्रीराज्यात जातसे मार्गे चालता मुक्काम सदा. श्री सद्गुरूचे आठवणी नाम. ग्रामात करुणी भिक्षाटना. पुढे मार्ग क्रमात असे. आयशा स्थिती गौड बंगाल सांडूने. सांडिला बंगाल कौल. पुढे जाता श्रीराज्यात वाहिला. सीमेपर्यंत बातला. परे विचारी स्वमनात. श्री गुरु राजा आहेत येत. राज्य वैभव बहु सामर्थ्य सत संपत्ती ते मिरवितसे. आयशे वैभव मानी सुख प्रकरणी. माते ओळखील कैसा कोणी. श्रीमंता पुढे हीन दिन मान्यत्व ते मिरवेना. जेवे आरका पुढे खाद्योदक हीन दिनवाती दिसत. तेवे मज कंगलवंता ते कोणते ते ओळखीला. मेरू पुढे मशक स्थिती कोण वर्णावी. कवनार्थी की पुढे बैसल्या वाचस्पती. मैल्य वल्गना मिरवेना. की हेरा तेज पडी पाडा. गार देऊनी पुडा. परिसाला लट देता दगडा. योग योग्य सहजना. सुवर्ण मिरवे राशी 16 तेथे दगडाचा पाड केवता. ती माते संपत्ती मिळवला. ओळखील कैसा तो असो या परी. दुसरे अर्थी नाम मज करता मच्छिंद्रा प्रती. परमद्वाड लागेल चेती सुख संपत्ती भोगिता. जैसे जेविता षडसान्न ते कडवट शिवी कोण. तेवे मच्छिंद्र संपत्ती ते टाकून जाईल कैसा वैरागी. या वरे आणि ती सरे अर्था मम नाम श्री गुरु लागे करता. नेनो कल्पना करेल चित्ता. वरते लगाता माझिया. मग तयाच्या सवे विद्यारळी करावी आपण. बांधून कळी हाय हे तो कोड येणे काळी. मज प्रतियोग्य भाषेना. ज्या स्वामीचे वंदितो चरण. तयाशी विद्येशी रडी खेळून. योग्य माते नोहे जान. अपकीर्ती ब्रह्मांडवरी. ऐशी तर्क वितर्क करिता. गोरक्ष मार्गी गमता. तो वेशा कोट्टक देखील तत्वता. श्रीराजात जाती त्या. तो सखळ वेश्याची मुख्य कामिनी. गुणगांभीरी कलिंगानामी. तिचे स्वरूप वर्णिता वाणी. रतिपती आतळेना. तिचे पाहता मुखमंडन. शशी तेज होनी अति निर्मळ. परमलज्जित चपळा केवळ होऊन डिगताती. चिता नेत्र कटाक्षवान. तपस्याचे विदित मन. मग विषय लंपट अपार जाण. कवनार्थी वर्णावे. ऐसे परे सुलक्षण धारा. चातुर्य कलिंगा गुणगंभीरा. तिचे नाम साजोतरा. ही हिरागारा मिरवती. तिचे सुरवर विपुल गायन. ऐकता गंधर्व करते खालती मान. अप्सरा परमलज्जित होऊन शिवी तिच्या तिची. ऐशी ती कलिंगाधारा. जात होती अप्सरा. ते अवचित तिथे गोरक्ष उदरा. देखता झाला निदृष्टी. मग तो जवळी येऊन योगद्रम जाऊन पुषे तिचे नाम. एरी म्हणे कलिंगा उत्तम नाम असे आद्या.
एरो म्हणे कवनार्थी जात कोणत्या ग्रामाप्रती कलिंगा म्हणे श्रीदेशाप्रती जाण्याये आमुदे राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देश स्वामिनी तेचे नृत्य कळा दावून वश करणे आयजी ती राज पद्मिनी वश होता पार देईल मुते वित्ता या परी कामना योजनी चित्ता गमन करतो आम्ही की आयसा वृत्तांत ऐकून युती हृदय विचारी योगपती की येची शुद्ध धरुणी संगती प्रविष्ट व्हावे त्या स्थाना मग सहज स्थितीने गमना अनुनी दृष्टी राज सदना गुप्त वेशे श्री गुरु कामना अवगुणी घ्यावी तो ऐसा विचार करुणी चित्ती बोलता झाला ती युती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी कृपेने एरे म्हणे नरोत्तमा निउपाशी संगती आम्हा तरी कुशळपणे काय तुम्हा भावरील विद्याजे एरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजविन कुशळपणे नेटागा एरे म्हणे गाणे वाजविणे येतसे चातुर्यपणे तरी प्रारंभी आम्हा दाविने कैशी रीती कुशलत्व एरो म्हणे जी काय उशीर आताची पहावा चमत्कार हात कंकण आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी दे की स्पर्शिता शुद्ध अमरपण होय न होय केल्या पान की स्पर्शिल्या परिसून न होय भ्रांती मिरवेल काय तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐशी ऐकताची कलिंगामयी सद्नावनी उतरली मयी तळी घालून आसन सार देत आणून म्हणे नवरसे कुशलत्वपण कळा दावी कोणती ऐशे ऐकून तेची गोष्टी करी कवळुनी भस्माची मोठी गंधर्व प्रयोग ओटी जल्पुनी भाळी चरित असे चर्चोनी दाही दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्या ते स्पर्शित असे ऐसे झाली ओंकार देत असे गावे वाजवे म्हणून तरे काननी तरुपाशान जलपती गंधर्वासारखे गायन तंत सुररी वादन वाजविती वाद्य चातुर्देव आपुले आपण वाद्य वाजविती पाशान तरू गायन करीती हे पाहुणे कलिंगा युती आश्चर्य करी मानसी स्वमुखी ओपुनी मध्य मांगुडी ती विस्मय करी आपल्या आपुटी चित्ती म्हणे हा धनुर्धर जटी ईश्वर तुल्य वासदसे जो पाषाण तरू हाती गायन करवीत गंधर्वा परी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करवया जो पाशाने पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागी परिश्रमने करवया शक्य म्हणावे की जेने भूतट गौतमी का सारखी खाली सर्व पदार्थ मही उतरविले त्या ते कामधेनू निर्मया बली परमाशक्ता न बोलावे की कोणत्याही वृक्षाखाली कामनापूर्वी सकळी ते कल्पतरू मेळी अनायशी शोभतसे तान्याय तृक्षा पाणी आणली याने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी वाजणार नाही का बोलावे तरी आता असो कैसे आपण चिरावे याची संगती ऐसा विचार करून स्वचित्तास बोलती झाली वळा म्हणे महाराजा सुदगन सरिता मी दीन किंकर अनाथा ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी आगाध वर्णनाची सविता राशी दैवे उदिली मम तमगुणाशी तरी संज्ञा जे बोलिलाशी तेची सिद्ध आव्हानी तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरविशी कोणत्या भावा ऐसे पुसदा गोरक्ष जीवा परम कल्पना युजितसे चित्ते म्हणे नामाविधान प्रविष्ट न करावे इज कारण गुप्त ठेवून या कार्याला घडून येईल पुढारा
ऐसा विचार करूनी मने ऐक शुभाननी पुरवंडा नाम याद्या लागुनी जगा माझी मिरजसे एरे मने पुरवंडराया अर्थ कामना कोण हृदया असेल तेची वेदनिया मुख सुखा लागी लावे एरो मने ओ शुभाननी विषय धनाची बोलशी खडसनी परी काही कामना नसे मने अज्ञानाशे आरती एक वेळे उदरापुरती समया देई का होती यावरी अर्थ चित्ती इच्छा नसे काहीच एरी ऐकुनी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण मने महाराजांना वृत्त पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा परी एक आहे मम बोलणे श्रीराजात आपण जाणे तिथे पुरुषाचे आगमन नाहीच त्या देशात हेरो मने कवनार्थी आगमन नसे त्या देशाप्रती एरी मने मारुती सुती भुबुकारे स्त्रिया होती ऊर्ध्व रेता वायुनंदन रेत पडे भुबुकारे करून गरोदर क्षेती तेने करून सकळ स्त्रिया त्या दिशी त्याची भुबुकारे करून पुरुष गर्भात होय पतन तेने करून त्याचे मरण होत शेजान महाराजा तरी तुझे जाणे उदिले चित्ती परी तू ते होईल कैशी गती या संशयाची भ्रांती मनी गोटाळे माझ्या एरो मने ऐक योती काय करीला मारुती प्रळय काळीची मृदू हरती लोळविन मैते तैसे तीव्रपणाचा तपोजेठी तेने सविता गिळूनी ठेविला पोटी तेथे दीपाची हळहळ मोठी मानिल काय ओ पुरुष सकळ मही जो माता वाहे तयाचे पर्वताचे भय काय अगदी गिळला शरण गावे काय वेगी तिल्लर तरे आता शुभाननी हा संशयतून आणि मनी ऐसे गोरक्षिती ते बोलवणे ते स्थानाहुनी उठला मग ती कलिंगा बैसुनी रती आपण बैसला पुढे सारथी दोन्ही वागधोर धरुणे हाती धुरावेष्टुनी बैसलासे परे प्रथम आरंभे तो दुर्जटी करी कवळुनी भस्माची मुठी वज्रास्त्र मंत्र पोटी अपार शक्ती जल्पला तया मागे स्पर्शास्त्र मंत्र जल्पोनी निज वक्रता तेही मिरवे सबळ अस्रा महिलागी महाराजा यावरी तिसरे मोहनास्त्र विराळले अति पवित्र उपरी चौथे नागास्त्र सीमेवरती ते प्रेरिले आयशे चतुर्दास्त्र पेरून चालता दारा गोरक्ष त्वरेने सीमा उल्लंघून एक योजन श्रीराज्यात मिसळला चिना पट्टण ग्राम उत्तम तेथे झालासे मुकाम तव लोटून गेला अवघा दिन मै निशा दाटली परी दिन समान रात्री चंद्र तेजे मिरवली होती सकळ भोजने सारुनी निगुती पोडली शैनी आपल्याला निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली महीवर सकळ लोपुनी अंधकार दिशा उजळली ते दिनीची म्हणून रात्री की उदय पाला आली माया भगवती चंद्र पोत घेऊन हाती समज क्रीडा तसे की ती रात्री नहे जडित पादक हिमत कुटी वनी देख तयावरी नक्षत्र अन्य मानिक मध्ये हिराबिंदू शोभतसे की ती रात्री नहे भद्रकाळे शृंगार नक्षत्रे मुक्तबाळी चंद्र विजारा लेऊनी बाळी महिलागी क्रीडतसे आयशिया सुलक्षण राती उजेड दावी महीवरती तो एरीकडे गमन मारुती सेतुनी करतसे मार्गे जाता सहज स्थिती ओनी पोचला सीमेवरती तो वज्रास्त्र हृदयाप्रती येऊन आदळले वज्र शरीरी मारुती परी वज्रास्त्रे पडली क्षिती मूर्छा दाटोनी हृदयाप्रती विलंगित पडलासे यावरी स्पर्श करी जगटी लिप्त केला महिपाटी यावरी मौनास्त्र हृदयपुटी जाऊन या संचरले त्यावरी नागास्त्र नागपती सहस्रफणी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावला बदास्ती गुंडाळूनी वैसला
चतुर्थाश्रयचे होता वेष्टन मग कासाविस होत असे वायुनंदन हाती तळमळे उडवाया कारणा परिस्पर्शास्त्र उडणे दी गडोगडी मोर्चा येता नेत्र बोंडी वाती देता त्यावरी विखार वेष्टिता तेने होत कासाविस मोहनाश्राताची प्रसर मोहनी घेतले सकळ शरीर मी कोण त्या कार्यावर आलो ही कळेना आयसा निचेष्टित महीवरती पडला हे मारुती एक प्रहर लोटल्या गवरती प्राणरिगू पाहतसे नेत्रे झाले श्वेतवर्णी मुखी लोटले रक्त पाणी ते लोटले सकळ वनी भिजून लोटतसे ऐसा समय तया होता मग विचार करी आपुल्या चित्ता ऐशा संकटी प्राण आता वाचत नाही सहसाई तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला ऐसा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाते हे दयार्णवा कुळभूषणा सीतापते रघुनंदना दशग्रीवांतका भक्त दुःख मोंचना धाव वेगेशी हे करुणानिधे ताटिकांतका म्हणून मुनी मानस मनोरंजन रघुकुळ टिळका अयोध्या दिशा प्रतापका धाव पाव वेगेशी हे शिव मानस रंजना चापधारका तापहरणा शरयू तिरी विहार नंद संदना धाव पाव वेगेशी श्रीरामा श्यामांत धारका एकवचनी रथदायका एक पत्नी बाणनायका धाव पाव वेगेशी हे पंकज नेत्रा कोमल गात्रा बिभीषण प्रिया कोमल पात्रा परम प्रिय कपी कुळ गोत्रा धाव पाव वेगेशी हे किष्किंधा दिवली निर्दनलना भक्त प्रिय करा भयमोचना विदेय जामाता जगपाळना धाव पाव वेगेशी हे विश्वमित्र मख सिद्धकारका खर दूषणा दि दैत्यांतका जलधितल पाशानंतका धाव पाव वेगेशी हे आही मही दानव रहिता शतमुख खंडवैद्य हरिता मंगळधारणा कुशलवंता धाव पाव वेगेशी हे अर्णव विरही मारी चंदमदना जटायु प्रिया मोक्ष गहना शिव चाप भंगा मळधामा धाव पाव वेगेशी हे दयार्णव राम करुणा करू मित्र कुळ ध्वज कीर्ती धारू ऐसे सोनी संकट पारू सुख नयनी निजलासी तू तरी आता धाव वेगी तव दूत संज्ञा संकट प्रसंगी मुक्त होऊ दे मही लागी शरणांगत तू तारक म्हणतोशी ऐशी स्तुती वागू तर करिता ती वायुकुमार हे वांग श्रवणद्वार पाहते झाले रामाचे जाणून आत्म परम संकटा मात धावून आली श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहुणे अत्यंत परमचित्ती कळवला के कांत पाडसा वाचुनी हरणी हिंडे सैरा वैरा राणी तया न्याये मोक्षदानी हृदय माझी कळवला जैसा वत्सा लागे गाय काननी हंबरडा फोडूनी मोहे त्याचिने ती प्रमाणे रघुराय हृदय माझी कळला जळा वेगळे पडता मीन अति तळमळून सोडी प्राण तन्याय रघुनंदन हृदय माझी कळवळला किंवा बाळ मातेची चुकार होता रंबळती ती उभयंता तन्याय भक्तनी निशक्त होता हृदय माझी कळवळला
मग मनोवेगे मागे सारून प्रत्यक्ष आला लगवेगे धावून तो विकळ होऊन भक्तजन म्हणतसे मग तापवे निवारण चाप करी शर सज्जुनी बाप कैवारी पाक शासनास्त्र वधारी वज्र निवटावया प्रेरिताची पाक शासनास्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र वज्रास्त्र कवळोनी पवित्र जाता झाला अमरपुरी यावरी भक्तास्त्र जल्पुन स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्र नयन हस्तपादी गुंडाळीला तयासाठी क्षीराब्द जावई लक्ष्मीनारायण वेगी ते प्रत्यक्ष स्वरूपे उरगेशी पातव वैन्य झालाशे मनो नमोनी म्हणे आहानंता तू प्रिय सशी माझे चित्त त्याची नीतिवायू स्वतः संभोगित आहेशी मी तरी तू आता मम सखया मुक्त करी अंजनी हृदया आयशे ऐकोनी आराधिया मोहब्दित उचंबळला मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण काढून घेतले आश्रमोहन प्रत्यक्ष विष्णू होऊन या आसो नागाश्री उरगपती प्रेमे नमुनी अब्दी जापती जाता झाला स्वस्थाना प्रती महिधारण करवया येरे कडे अंजनी नंदन सावध होऊन वैसला जाण हृदय आठवणी रामगुण स्वस्थ झाला ते नवा हृदय करिता दृष्टी करिता चौकडे तो स्वामी रामस्वामी देखील पुढे आनंदोनी मग प्रेम उडे चरणकमळ नमवया वंदुनी श्रीरामाचे चरण मने महाराजा वाचविला प्राण वेदले आश्राती दुर्गम देखिले नाही कधीच आश्र नव्हे परम काळ महाप्रळयचे उतरले सबळ आणि माझा अंतकाळ ओढविला होता महाराजा परे तू माझी माय संगन लगबगीने आलीस धावून म्हणून वाचविला माझा प्राण प्रळय आसरा माझारी तरी तुझा उपकार उत्तीर्णता न होय मज पामर आयशे वदोनी वागुत्तर चरणावरी लोटलाशे आती कनवाळू सीतापती सप्रेमे हृदय दरिता मारुती म्हणे तुझसाठी वायाक्षिती 3 वेळा आलो मी तेव्हा चतुर्थास्त्र बंधन मुक्त झाले तुझ कारण तरी असो तव शत्रु कोण वेगे वद मम असा एरो म्हणे महाराजा कल्पित लाभ संकट जोजा शत्रू येथे कौन माझा प्राप्त झाला असेल की तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी परी नाथपंथी अस्त्रफळी मिरितसे महाराजा तरी महाराजा नववातील एक आला असेल महाप्रतापदायक त्याचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वाशी आयसे ऐकुनी मारुती वचन मने राम नाथपंथी भक्त जाण तयाशी रळी हे वायुनंदन करुणे ससाई ते भक्त माझे आवडीचे असती तयाशी रळी न करी मारुती आपण आपुल्या विक्षेप वृत्ती वाढू नये सर्वज्ञा ऐशी नीती रघुवीर अंजनी सुता बोलून उत्तर हृदय पाहे जनकावर नाथ कोणता नववातुनी तो सहज दृष्टी अंतरी असता चित्त गुंतले गोरक्ष सुता मंग मारुतीशी म्हणे ओ प्रधावंता गोरक्षनाथ अशा आसो जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष जाण यापुरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासून एक योजना तेने रचुनी ही संधान प्रतापी आहे गौरनंदन श्रीराजात जाती झाले तया नाथाची घेता बेटी एक अर्थ आहे आमचे पोटी तो साधूनी घेऊ त्यात शेवटी तरी कृपा जेठी चलावे राम म्हणे वो अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकळ कथा
अंजनी नंदन मच्छिंद्राची वदलासे मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून परी गोरक्षा आता जाऊन घेऊन येईल मच्छिंद्रा तरी त्याची अमृतवाणी बोलवून गोवा दृढवचनी मग तो गोरक्ष मच्छिंद्र लागुनी नेणार नाही कदाही ऐसा विचार सुचवी रामा ते बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वयार्थ चाल गोरक्षा भेटवाया युद्ध युक्ती बोलवणी वचन परमादरे तो शिवून युतका अर्थ घेऊ मागून तुझ्यासाठी कपिंद्रा ऐशे वधुनी रघुनाथ मग चालते झाले उभयंता मध्यरात्रीचा समय होता चिनापट्टण ग्राम पोचले तव त्या ग्रामी सुखशयनी पुरले होते सुखपणी स्वरूप स्वस्वरूपी अंतकरणी हेलावत असे ब्रह्मांड एरेकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सुत ग्रामानिकट येता त्वरित स्वस्वरूपाते पाठीती शुद्ध करुणी याचकपण भावे आपले उत्तम ब्राह्मण नमन करिता गौरनंदन तया ठाई पातले तव तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवंत वाचे शंगन सद्गुरुनाथ प्रेमे चंदे डोलतसे जैसा जळा माझी मीन तळपत आहे स्वच्छंदे करून ताई धन्य गौरनंदन श्री गुरु भजने डोलतसे तो येरीकडे उभयंता प्रत्यक्ष जाऊनी तेथे आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊनी बैसले बोलते बैसताची वचन मी षडशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महिवरी असता की योग्या माझे शिरोमणे जितेंद्रिय सदा दामिनी विरक्तात कर्णपाणी मिरविताशी महाराज धैर्य अब्दीचे बुद्धिजळ मिरविशी विवेकापात्री सबळ परघात तो वडवानळ शांतोदरी साठवितशी मित्र शत्रू द्वितीय पाठी सदैव कृपा सरितेचा पुरलवटी क्षेमालिंग अर्थ भेटी वर्तसी महाराजा तरी सच्चिदानंद तेज कारू की वहनादी चराचरू एक पाहणे जग मांदारू दाटविशी महाराजा तू ऐसा उदार्य दाता पूर्ण मिरविशी धनवंता तरी महाराजा मुचार्था धरिलाशी तो पूर्विका कोरक्ष म्हणे प्रोत्तमा कोण कामना वेदली तुम्हा तरी सरिता कार्य उगमा प्रसिद्धपणे मिरवावे हिरो म्हणते जीवशिला वर्धपात्री उपगोला मगामुची सरिता विपुला आनंद जळी वाटेला तरी भाष्य देऊन आता तो शिविकामचे चित्ता भविष्य दिलेल्यावरती अर्था दर्शू तू ते महाराजा आयशी ऐकून तयाची वाणी तो गोरक्ष विचारी करी आपले मनी की तुका गोप्य मौन धरुनी कोण आहे मजपाशी शिंगे सारंगी कुबडी फावडी मुद्रा शैली कांता गोंगडी पात्र भोपळा सदा संपदा एवढी आम्हापाशी विराजे या विरहित अनेक दुसरा अर्थ न राहिला मुचा श्रया तरी आणि कल्पिले काय अंतरा हे तो काही कळेना यावरी आणि विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री त्यातही श्रीदेशाप्रती पुरुष आले कैसे तरे हे मानवन सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असती शुक्र की वरुण गब्बस्ती वाचस्पती पातले ती मंगळ किंवा विरीची सुंदर की गण गंधर्व साचार की यक्ष रक्ष अश्विनी कुमार की तपोलोकादी पातले ना तरी वावया यावया आगमन मानवानसे संदन तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत नशेची ऐशे मा भावने दृढ चित्ती आणि विचार हृदयात कवन कामना आहे याते शोध करू तयाचा
म्हणून अंतरदृष्टी अंतकरणी करून विचारे शोधी मुनी, परी काही एका अर्थ तो तरणी आश्रय ते लागेना. मग म्हणे असो कैसे आपण चालिलो जे कार्यास तितके भिन्न करुणी आस मागील तिची आदरू. ऐसा विचार करुणी म्हणे बोलता झाला सिद्धपणी. म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्ही सहसा नाहीत काय प्रतिद्विजवरा चालून येईल येथवरा. काळ कृतांत सीमेवरा चतुर्दास्र विराजती. प्रताप अर्क वायुकुमार तो रश्मी ते बुबुकार यावरी प्रेरला वैश्वानर. चतुर्दास्र प्रतापी आयशा संकटी भूदेवराया कोण रेवन येईल उपया. शिव हाला ते प्राशवया वाचेलायशे वाटेना. की दहन आकाशी कवळिता येथे पतंग मिरवी आपुली वीर्यता. की मशक मेरू ते पाहुणी तोली वरता जात थिल्लरी बुडवया. तेवी येथे यावया कारण खदा न पावे मनुष्य गमन. तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही सांगा. आयशे बोलून माथा चरणी ठेविता झाला सलिलपणी. मग एकमेका ते विलोकोने हास्यवदन करताती. यावरी बोले रघुनंदना आता याते ठेवणे भिन्न ही योग्य माते नये दिसून. स्वपंकजा दावया ऐशे वदता रघुपती मन तुकवी प्रज्ञामूर्ती. मग प्रकट करुणे स्वस्वरूप प्राप्ती. नाथ हृदयी कवळीला म्हणे वसायिक वचन कामवेदला वायुनंदन. की मचरनाथ लागुनी नेऊ नये स्वदेशा. मैनाकिनी रूपवरा परमचरली तपाचारा. वचनी गोवनी वायुकुमारा नाथ मचराते मागितले. तरी तयाची उभयनी कोटी प्रिला ही मच्छिंद्र जिटी. तरी अर्थ मारुतीचे पोटी पूर्णपणे मिरविला. या विरहित मागणे तुझशी काही नाही तपोराशी. तरी तू जाऊन तया भेटीशी श्रीनाथाशी नेऊ नको. ऐशे ऐकवून लागवी वचन बोलता झाला गौरनंदन. हे महाराजा प्रज्ञावान सत्य वचन बोलत असा. परी पहा जी प्रज्ञा वानराशी आम्ही म्हणतो योगाभ्यासी. तरी हे अनुचित कर्मामाशी प्रपंच विचरू साजरा. तरी तुके काम करुणी भिन्न मागाल तरी देईल प्राण. परी या देशा देशी मचनंदन जाण ठेवणार नाही सहसाई. भोवरी आकाश अवघे पडो मेरू मांदार उलथोनी पडो. की अवधी मही रसातळी बुडो परिमीन ठेवी गुरुवार्या. यावरी बोले रघुनंदना इतुके आमुचे करी मान्य. गोरक्ष म्हणे पितरा कारण घडून आल्या घडेना. तरी शांती मांदरा रघुनंदन हस्तकी धरिला वायुनंदन. म्हणे बा सकळ प्रताप संपन्न करशील कंदन निश्चय. ऐशे बोलून गौरनंदन मारुतीशी क्रोधाला दारुण. रामाशी म्हणे करीन कंदन शब्दभ्रष्ट आत्ताची. परी तुकी अनर्थ कासयासा श्री लघु कार्या ते आटाटी. तुझ या वचनाची वांगवटी फिटून गेली महाराजा. आता प्रारब्ध युग कैसा घडून येईल तयाचा लेशा. परी त्या पुल्या भाषा सत्य करू शेवट विले. आयशा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन. मग गोरक्ष हृदय धरून रघुनंदन चालिला. गोरक्ष चरणी घालून मिठी म्हणे महाराजा आश्रे चावटी. तुथे केली अशी पोटी क्षमाब्दीत साठविला. ऐशे विनोनी वाणी रसाळ बोलविला. प्रतापशीळ असो दशरथ बाळ स्वस्थानाशी पातला. या उपरी पुढल्या अध्यायी कथन श्री मुरडा पातील वायुनंदन. मैनाकिनी राज्य भाषण गुप्त संचार करील तो.
ती कथा परम सुधारस सुंदर श्रुती अशी सांगेल धोंडी कुमार नरवंशी संत किंकर मालो वै विराजला. स्वस्ती श्री भक्ती कथा संमत गोरक्ष काव्य किंवा साधा परिसुद्ध भाविक्षेत्र हा 19 अध्याय गोड पुंडलिका वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.